नमस्कार. आज आपण एके इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस आणि त्यांच्या ज्या आर्थिक नियोजन सेवा आहेत त्यावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. म्हणजे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे त्यांच्या कामाची पद्धत काय आहे, त्यांचा दृष्टिकोन काय हे समजून घेऊ. बरोबर. ही माहिती एके इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस फायनान्शियल प्लॅनिंग अँड सोल्युशन्स मधून आहे असं वाटतंय. हो, त्यातील काही भागांवर आधारित आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात होतीये संस्थापक अमोल आर कोपार्डे यांच्यापासून. त्यांना वित्त, लेखा आणि कर प्रणालीमध्ये तब्बल 25 वर्षांहून जास्त अनुभव आहे. 25 वर्ष? खूप मोठा काळ आहे हा. हो ना. आणि विशेष म्हणजे त्यांनी मर्सिडीज बेन्झ आणि टाटा ऑटोमोटिव्ह ग्रुप म्हणजे TSCO अशा मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलंय. अच्छा, म्हणजे कॉर्पोरेट जगातला अनुभव आहे त्यांना. हे महत्वाचं आहे. अगदी. कारण कॉर्पोरेट फायनान्सची शिस्त आणि मग वैयक्तिक गुंतवणुकीच्या गरजा हे दोन्ही समजून घेणं म्हणजे एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. बरोबर. आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर NMIMS मधून MBA आहे. ओके. आणि कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी पण आहे. बर. शिवाय ते AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक आहेत. AMFI म्हणजे म्युच्युअल फंडांसाठी आवश्यक आहे ते. हो. आणि NISM प्रमाणित वित्तीय लक्ष नियोजक सुद्धा. ही दोन्ही प्रमाणपत्र खरं तर विश्वासार्हता दर्शवतात. AMFI नोंदणी म्हणजे ते म्युच्युअल फंड विकायला अधिकृत आहेत आणि NISM म्हणजे त्यांचं आर्थिक नियोजनातलं ज्ञान प्रमाणित होतं. बरोबर. अर्थात नुसती प्रमाणपत्र पुरेशी नसतात म्हणा, पण एक सुरुवात चांगली होते, विश्वास बसतो. नक्कीच. आता एके इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर व्यक्ती आणि कुटुंबांना मदत करणं. कशासाठी? तर सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी. म्हणजे गुंतवणूक सोपी व्हावी, लोकांच्या लक्ष्यांवर आधारित असावी. अगदी. आणि फायदेशीर ठरावी. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काय? ते 20हून अधिक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या म्हणजे AMCsच्या मदतीने सोल्युशन्स देतात. ओहो, 20 पेक्षा जास्त. म्हणजे बऱ्याच फंड हाऊसेस सोबत काम करतात ते. हो. याचा अर्थ ग्राहकांना पर्याय खूप मिळतात, एकाच कंपनीवर अवलंबून नाही राहावं लागत. बरोबर. पण दुसरी बाजू अशी की इतके पर्याय असले की सामान्य गुंतवणूकदाराचा गोंधळ उडू शकतो, नाही का? अगदी. इथेच तर मग त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडते. बरोबर. म्हणूनच ते काय काय सेवा देतात हे बघायला हवं. हो. त्यांच्या सेवांची यादी बरीच मोठी आहे. म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूक तर आहेच. त्यात SIPs वगैरे असतीलच. हो. SIPs आहेत, STPs आहेत, SWP आहेत, अगदी ELSS पण, म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठीची स्कीम. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. बरोबर. यासोबतच निवृत्ती नियोजन आणि NPS सल्ला पण देतात ते. अच्छा, नॅशनल पेन्शन सिस्टम. हो. कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय पण आहे. आणि विमा. हो. जीवन आणि आरोग्य विमा नियोजन पण त्यांच्या सेवांमध्ये आहे. म्हणजे फक्त गुंतवणूक नाही, तर एकंदरीत आर्थिक सुरक्षा कव्हर करायचा प्रयत्न आहे. अगदी. आणि अजून म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार लक्ष्यांवर आधारित आर्थिक रोडमॅप बनवून देतात. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाची गरज वेगळी असते. हो ना. आणि कर कार्यक्षम गुंतवणूक कशी करावी याचे उपाय सांगतात. म्हणजे टॅक्स वाचवण्याचे मार्ग. बरोबर. आणि वेळोवेळी पोर्टफोलिओचं पुनरावलोकन म्हणजे तपासणी. रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग ते आवश्यकच असतं, गुंतवणुकीचा आढावा घेणं. अगदी. आणि या सगळ्या सेवा भारतात राहणाऱ्यांसाठी तर आहेतच. पण अनिवासी भारतीयांसाठी म्हणजे NRIs साठी पण आहेत का? हो, त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. बरं, म्हणजे व्यापक सेवा देतात ते. आणि आजच्या जगात जी खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणती? गुंतवणुकीचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षित 24x7 ऑनलाईन ॲक्सेस. अरे वा, हे तर खूपच सोयीचं झालं. म्हणजे कधीही कुठूनही आपण आपली गुंतवणूक बघू शकतो. हो. ॲसेट प्लस नावाचं ॲप आहे म्हणे त्यासाठी. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर पण आहे. लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण हवं असतं आणि माहिती लगेच हवी असते. बरोबर. पारदर्शकता आणि सोपेपणा येतो त्यामुळे. अगदी. तर थोडक्यात काय, एके इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस म्हणजे संस्थापक अमोल कोपार्डे यांचा 25 वर्षांचा अनुभव. कॉर्पोरेट आणि फायनान्समधला. हो. AMFI NISM सारखी प्रमाणपत्र. आणि सेवांची मोठी रेंज. म्युच्युअल फंडांपासून विमा, निवृत्ती नियोजन आणि ऑनलाईन ट्रॅकिंगपर्यंत सगळं आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आर्थिक नियोजनाच्या जगात जिथे खूप पर्याय आहेत तिथे अनुभवी मार्गदर्शन किती महत्वाचं आहे. बरोबर. आणि तुमच्या गुंतवणुकीचं कधीही कुठूनही व्यवस्थापन करण्याची सोय हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे. त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर माहितीनुसार फोन नंबर आहे +91 8830294857. ओके.
ईमेल आयडी आहे akiinvestmentservices1006@gmail.com आणि वेबसाईट आहे www.akinvestmentservices.com. ते ॲसेट प्लस ॲप वापरतात, ARN 178915 आणि लिंक्डइनवर पण आहेत. बरं, चांगली माहिती मिळाली. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? जेव्हा एखादी व्यक्ती असं ठरवून म्हणजे उद्दिष्टांवर आधारित व्यावसायिक मदतीने नियोजन करते, तेव्हा तिच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितेवर कसा परिणाम होत असेल? विशेषतः जर आपण तुलना केली इकडे तिकडे केलेल्या विखुरलेल्या गुंतवणुकीशी किंवा फक्त तात्पुरता फायदा बघून केलेल्या गुंतवणुकीशी, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.